यानंतर एक मोठी बातमी, पोलीस व्हॅनसोबत बंदूक घेऊन रील बनवण्यात आलेला आहे। दहशत माजवण्याचा प्रयत्न हा रील बनवण्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि असं करणाऱ्या तरुणावर आरोप सुद्धा लावण्यात आलेला आहे। तरुणासोबत हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे। या तरुणावर गुन्ह्यांची नोंद आधीच आहे। विजय शिडे आमचे प्रतिनिधी संभाजीनगरहून आमच्या सोबत आहेत। विजय, कोणत्या प्रकारची ही रील बनवण्यात आलेली होती आणि हा तरुण जो आहे या तरुणावर गुन्ह्यांची नोंद सुद्धा यापूर्वी करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? पोलीस व्हॅनचं दार उघडं आहे आणि त्या पोलीस व्हॅनमध्ये जे आहे ते पोलीस कर्मचाऱ्याला तो बोलताना त्यामध्ये दिसत आहे। मात्र त्यावेळी त्याच्या कमरेला जो आहे तो कट्टा असल्याचं देखील त्यामध्ये दिसून आहे। बंदूक जी आहे ती असल्याची त्यामध्ये दिसत आहे आणि विशेष म्हणजे त्याने ते रील जी आहे ती देखील सोशल माध्यमावरती टाकल्याचे पाहायला मिळालेले आहे। रील जी आहे ती बनवलेली आहे। हम जैसे लोग के क्रेज नाही होते केस होते असं जे आहे ते त्यांनी कॅप्शन जे आहे ते त्या रील वरती टाकलं होतं आणि कुठंतरी अशी रील बनवून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचं वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या अशा तरुणाकडून केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र थेट पोलीस व्हॅन समोर त्यांनी ही रील बनवली आहे। विशेष म्हणजे त्याच्या कमरेला जो आहे तो बंदूक देखील असल्याची त्यामध्ये दिसून येत आहे। त्यानंतर त्यांनी ही रील जी आहे ती व्हायरल केल्यानंतर सायबर क्राईमने जी आहे ती संबंधित नक्कीच, पण तरुणाविरोधात आणखी जे एक आहे आता गुन्हा महत्त्वाची देखील बाब, अशा प्रकारे जर सर्वसामान्य तरुण अशा प्रकारे रील बनवण्याचा प्रयत्न करत असतील आणि हे पोलिसांसमोर हा सगळा प्रकार जर होत असेल, कारण आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकतो विजय की कदाचित व्हॅनमध्ये पोलीस बसलेले असावेत आणि त्यांच्याशी हा तरुण संवाद साधतोय, पोलिसांच्या हे लक्षात आलं नाही का? नक्कीच जर पाहिलं तर जी रील आहे त्यामध्ये तर तरुण जे आहे ते कमरेला कट्टा असल्याचे दिसत आहे। मात्र सदरील तरुण जो आहे तो पोलिसांशी संवाद साधत असावा असा अंदाज वर्तवला जात आहे आणि त्याच अनुषंगाने जो आहे तो देखील तपास सुरू आहे। मात्र सदरील तरुणाची ती बंदूक आहे जी पाठीमागच्या मागेमध्ये असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी दिसली नसावी असा अंदाज जो आहे तो देखील आता पोलिसांकडून वर्तवला जात आहे। मात्र सोशल मीडियावरती आता ही रील व्हायरल झाल्यानंतर आता त्या संदर्भात चौकशी करणं देखील गरजेचं असले जातं बोलले जात आहे। त्यामुळे आता पोलीस या संदर्भात चौकशी करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तत्पूर्वी जो तरुण आहे त्या तरुणाविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आता त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। त्याची चौकशी जी आहे ती पोलीस करताना पाहायला मिळते। धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय